बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका कारला सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कार अनियंत्रित होऊन ताफ्यातील कारला धडकली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 6 पोलिसांसह अन्य 4 जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत बचाव कार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. मोहम्मद हलीम असं मृत कार चालकाचं नाव असून ते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका कारचे चालक होते. मिळालेल्या माहितीनुसार बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव सध्या जनविश्वास यात्रेवर आहेत. सोमवारी त्यांचा ताफा पूर्णिया जिल्ह्यातून बैलोरी येथे जात होता. या ताफ्यात एका स्काउट वाहनाचाही समावेश होता. दरम्यान पूर्णिया कटिहार 4 लेन महामार्गावर कार चुकीच्या बाजूने गेली होती.